आज आमची राईड आहे दुर्गभंडार फोर्ट म्हणजे त्र्यंबकेश्वर जवळ. नेहमीप्रमाणे मी पूर्ण रेडी होऊन राहिले. अजून ते तिघेजणं येतात, ते आल्यावर मग निघू आम्ही. त्यांना यायला खूप उशीर होतो नेहमीच. बघू अजून किती, 4ला निघायचा होता, 4-5 झालेत. होईल टाईम आलो. आम्ही आता 4 वाजता निघलो होतो, वाजले आता 6. साधारणतः आम्ही आलो आहे 90 ते 95 किलोमीटर आलं, म्हणजे 2 तासात आम्ही 90च्या आसपास किलोमीटर आलो आहे. आता आम्हाला अजून जायचं आहे 40 किलोमीटर बाकी आहे आमचं. 85 ना? हां मग ठीक आहे, 85 आलं आपल्याला. 40 ते 45 किलोमीटर अजून बाकी आहे तिथे. आणि आमचा सध्या एक प्लेयर आहे. ही रायडरची गाडी आमची. एक आमचा रायडर गेला आहे. रायडर आता घोटीच्या पुढे आहे आम्ही. गाडी पार्क केली इथे आम्ही. आणि एक गाडी आणायला गेला होता धीरज भाई इकडून. पण तुम्ही गाडी आणतो आणि इथे फोटो काढतो, पण तिथे गेट बंद आहे. व्ह्यू भारी होता इकडे. अजून आम्हाला पोचायला 1 तास तरी लागेल. आम्ही आलो आता त्र्यंबकेश्वरला पोचलो. 2-3 किलोमीटर राहिला आहे मेन रेल आहे. आता सध्या जेवतो नाही, नाश्ता करतो. हमेशा की तरह धीरज भाई वड़ा उसल खाएगा. आता एक वडा उचल आणि 3 मिसल पाव घेतले आम्ही. धीरज भाईला केस पे कसं आलं. बॅग आम्ही पोचलो इथे आणि गाड्या पार्क केल्यात आमच्या इथे. आणि आता आधी आम्ही जाऊ इथे ब्रह्मगिरीवर, मग तिथून लगेच तसंच जाऊ इथे दुर्गभंडारवर. मग लगे परत रिटर्न असं फिरून यायला लागेल आणि मग इथे जाईल. ते काय एनर्जी ड्रिंकसाठी आम्ही हेल घेतलं आहे. ORS तर काय भेटला नाही कुठं. मेडिकल बंद होतं. 10 वाजता मेडिकल बंद होतील. आता वाजलेत 8:45. बंद नाही, सॉरी 10 वाजता चालू होतील मेडिकल. आता 8:45 वाजले. इथून अजून ट्रेक चालू नाही आला ना. काही जण रडायला लागली. आता आमची ट्रेक चालू झाली. अजून ते पायऱ्या पण नाही झालं आता. नाही इथून आता इथून पायऱ्या चालू होतील. आम्हाला आता आम्हाला एनर्जी येईल. ते आता ती मागान हेल्मेट सब्जा टाकायची. हा मॅप तसा 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 तसा. गंगासागर तलाव तो तिकडे येणार. नेहमीसारखा मागे राहणारा ओंकार आज सर्वांचे पुढे गेलाय. आणि 2 नंबर मागे राहणारा आज सगळ्यांचे मागे राहिलाय. तो असतोच. 1 नंबर राहणार, तू 3 नंबर आहे. असं काय नाही, मी तुमच्या आधी थांबलोय. नाहीतर मी पोचलो असतो. 2 नंबर राहणार, 2 नंबरला जी. कोण 2 नंबर? काही नाही बघायचं पाटील. काय ही टेक्निक तुम्ही जाणून घ्या. ही टेक्निक वापरू शकता तुम्ही. 2 पावलं जास्त जातील पण दम कमी लागतो. सर भावेश पाटील. ब्रह्मगिरीला आल्यावर तुम्हाला हे वन्यजीव बघायला भेटतील.
माहिती आहे ना कुठून आम्ही गेलो मागच अवकाश काढली पाहिजे. ठीक आहे, मी आता अर्धा चढले होते आणि आता आम्हाला एकदा खरं चढाई आली एकदम वर. आता आम्ही ते पायऱ्याचा चढलो वर. पायऱ्यामध्ये एवढी माकडं होती ना ओंकार जवळून पण बॅग घेतली होती आणि धीरज जायचं होतं तर बॅग त्यांनी सोडूनच दिली होती. बोलतो जा बॅग घेऊन, पण मी होतो म्हणून बॅग वाचली. बॅग सोड रे, बॅग झटक बोललो मी. झटक म्हणजे काढून झटक, त्याच्यात यायला ना सांगितले तुला. आता इथे नाही माकडा, आता फक्त इथे चालायचं आहे. आता ना आम्ही आता कुठून तरी काठी बघू ना, काठी घेऊन जाऊ. इथे आम्ही वरती चढलोय आता. तिकडे आहे शिवजटा मंदिर आणि तिकडे ब्रह्मगिरी मंदिर. थकलेली माणसं आहे ती, त्यांच्या जोडीला येणं म्हणजे चांगले पण आहे. दुसरा कोणी येत पण नाही यायला लागतो. काय ते आता कोकम सरबत पिणार आणि हे बनवलं तर चांगलं प्रोप्रायटर प्रवेश पाटील. एक मिनटं काय तो तिकडे ब्रह्मगिरी मंदिर आणि हा आहे शिवजटा मंदिर. आधी आम्ही जाणार इथून आलो का मग तसंच चालून जाऊन तिकडे जाणार. तिथून लगेच जाऊ दुर्गभंडार फोर्ट, मेन पॉईंट आहे तिथे. तिथून मग लगेच परत रिटर्न यायला लागेल आम्हाला. ते दाखवू सध्या हे बघा. आम्ही आता ब्रह्मगिरी मंदिरमधून दर्शन घेऊन आलोय आणि हा एक मुंबई पोलीसचा ग्रुप इथं आला होता. त्यांची जोडीला देतो आम्ही. माकडांच्या जोडीला म्हणजे माकड असल्या तिथे मोबाईल नाही काढायला लागत, कारण ते मोबाईल पण घेतील. आणि आता जातो इथे शिव जटा. अरे ब्रह्मगिरी मंदिर तो आहे ना, मग शिवजटा मंदिर हो आहे तिथे नाही चाललाय. हा हे जटा मंदिर मध्ये शिकणार. शिवजटा मंदिरातून दर्शन घेऊन तिकडं दुर्गभंडार किल्ल्यावर जायला हा तसा मग असा रस्ता आहे. पण आम्हाला एवढा मास्क का आम्ही डायरेक्ट इथूनच असं चाललोय वर चढत. रस्ता नाही, काहीतरी ट्रेकिंग करायची होती. आणि हे दुसरे दोघे इकडून, मी सगळ्यात पुढे आणि हा एक ओंकार वाट शोध. ठीक आहे ये. आम्ही आता रस्ता चुकलो. आम्ही नाही, मी यांच्या मुली चुकलो, कारण मला माहीत होतं का मंदिराच्या मागूनच तिकडे दुर्गभंडारकडे जायला रस्ता आहे. पण तो दुर्गभंडारकडे त्यांना वाटला की नाही जाणार तिकडे. वर चढलो आम्ही. आता वर चढलो तर इथे माहिती आहे का रस्ता मेन खालूनच आहे. आता परत आम्हाला खालून जायला लागेल. खालून आता जास्त मेहनत घ्यायला कधी अजून. ठीक आहे, तरी पण ट्राय करतो. हे अजून इथून उतरतात. मी पण तिथेच होतो, पण मी तसं जाऊन इथून
आणि इथून असं असं आलो, यांच्या पुढे उतरलो. एक अजून आमचा तो ओंकार हा एक तिकडून उतरतो, तो पण उतरला आहेच. फक्त हे जरा ढिले, जास्त बहादुरी करायला आले. मी परत त्याच वाटेला आलोय, एवढा वर चढून उतरून. हा तलेगावचा डॅम. प्लेन क्रॅश झालेली कुठं प्लेन क्रॅश आहे? प्लेन क्रॅश नाही, तो धुवा आहे, धुवा. ठीक आहे, चालेल. चला आता बघू. आता बहुतेक तर आम्ही आलोय कडेकडेनी. हे बघ डायरेक्ट इकडे दरी, मग काय माल आहे तिकडं. आता हा रस्ता असा असा आहे, बघतो पुढे काय. हे मागं आलेत. आता आम्ही बऱ्यापैकी आलो इथे, आणि इथे एक आम्हाला पाण्याची टाकी लागली पाणी तसे. आणि इथे आमचे चार्ज आहे, दुसरा कोणीच आलेलं नाही. गर्दी खूप आहे तिकडे, म्हणजे जास्त गर्दी तर नाही पण पब्लिक खूप आहे. पण आम्ही फक्त इथे 4 जण आलेत, कोणीच नाही आलेला. कोणी नाही आहे का? रस्ता सुद्धा नाही. रस्ता आम्हाला माहिती आहे, भेटलाय पण रस्ता तो बघ डायरेक्ट तिकडे पलटा म्हटलाय. बघ चल चल, नाही तरी पण नाही बोला. आम्ही आता आलो मेन दरीकडे. बघा अशी एक चला, हा बघा डायरेक्ट इकडे ही दरी आहे. आणि हा इथे कोणच नाही आलं. इथे एक मारुतीचं जय बजरंगबली. छत्रपती शिवाजी महाराज के जय. बाबा बाबा हे बघ, डायरेक्ट खाली बाबा. दगडा यासाठी केला होता, आणि इथे कोणीच नाहीये. कोणीच नाही. आम्ही 4 जण आलो. आम्हाला वाटलं डायरेक्ट दरी खाली, की असे काय पायऱ्या एकदम खोल आहेत. आम्ही रिस्क घेऊ. हे बघा किती खाली आहे. मी सेल्फी घेऊ का? पण ते बघा ना किती ऊस आहे. अख्खी दरी आमची आहे, चौघांची. कसा काय एकदम वाकून यायला लागतो इथून. अरे बघा पुढे आता परत इथून. हा दूर दूर तक कोई भी नाही इधर. काय खालून तिकडे कोणता तरी मंदिर आहे तिथे जायला लागेल. पण आता ते इथून नाही जायला लागणार, तर जायला लागेल डायरेक्ट असं परत ते तिकडे जायला लागेल. मग तिथून तसा खाली उतरून मग परत तिथे यायला लागेल. पण आता आम्ही सध्या जाऊ इथे. बघू वर जायला जमलं तर वर जाऊ. पण इथे आम्ही खूप रिस्क तर नाही बोलू शकत. पण डायरेक्ट खाली ओंकार. ए या ना. आता आम्ही आलोय बहुतेक तर आलोय मेन आमची ती दुर्ग भंडार पॉईंट, फोर्ट पॉईंट. हा तो इथेच येतो. आम्ही आलोय असं इथून लय वेगळ्याच मार्गाने आलोय. पण नाही तो मार्ग आहे, त्याच्यासाठीच मार्ग आहे. इथं कोण नाही आला, मिस केला त्यावेळी जे नाही आले ते. ठीक आहे चालेल. बाबा मोबाईल पडल तुझीच करतो. मग काय लोकांच्या ठीक आहे. आता आम्ही पोचलो मेन पॉईंटकडे. त्र्यंबकेश्वर मंदिर दिसला का तुम्हाला? मी दाखवतो. आता हा बघा इथे त्र्यंबकेश्वर मंदिर. मग दिसला नसेल तर हा इथे. आता आम्ही थोडासा व्हिडिओ काढतो.
आम्हाला वाटला होता का पुढे जायला काय रस्ता नसेल, इथे तुटलेल्या पायऱ्या होत्या त्या असतील. तर थोडासा पुढे येऊन बघतो तर आहे इथे रस्ता, तशीच दरी आहे ती पण तशीच एकदम वर आहे. बाबा चल 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 चल. हे काठी नाही आपल्याकडे, माकड नाही आलं पाहिजे आता. चला माणसं असतात तिथं मागे. खरं हे किती उंच आहे असा सरळ. बाप एकदम उंच. हे बस आवाज येते का तिथे? चल चल एकाचं पहिला लॉक झालं, जास्त पुढे पुढे करत होता. आता पोहोचलो आम्ही. हे बघा ती नाही, त्यांना माहीत नसेल इथे आहे असं. तांबरे माकडं खूप आहेत म्हणून आम्ही ते काठ्या नव्हत्या खाली होत्या पण आम्ही नाही घेतल्या. तर आता आम्ही आलो इथपर्यंत. आम्हाला एक झाड दिसलं, त्याच्या काठ्या खाली वाळलेल्या होत्या. हं? त्याच उचलल्या आणि त्याच्याच काठ्या बनवून लावल्या, मस्त झाल्या. चौघांना पण भेटल्या. मग आता माकडांचा सामना आम्ही आरामात करू शकतो. आम्हाला अजून खूप लांब जायचं आहे, याच्या कडे नाही असं. आम्ही आलोय बघायला इथे अजून किती लांब आहे इथे, पण आम्हाला चोर रस्ता आहे का बघायला. हे बघा गावठी माकडाला मराठी पाहूया. इथे एक पाण्याचे टेक, एक नाही सॉरी दोन. हा 2 आहेत ना, तिथूनच उतरायला लागेल. हा यो दिसत नव्हता. ठीक आहे चालेल, चला बघू इकडे अजून काहीतरी. आम्हाला माहित नव्हता इथून रस्ता असेल का नाही, पण इथून तर आहे दिसतंय. किल्ल्याचा भाग दिसतो इथं. नाही रस्ता नाही हो, इथपर्यंत जायला रस्ता आहे फक्त तो. दादा बघू काय किल्ल्याचा भाग आहे तो. असला तर असला, नसला तरी पण आम्ही जाऊ घरी. रस्ता का आम्ही आता उतरलो, थोडासा राहिलाय. आंबाबारीत लावलोय आणि हा एक चोर, आंबा चोर. त्या आंबाबारीला ते अंजा वेलं चोरा आंबा चोर. अक्कड बक्कड बॉम्बे बो माहिती का हो अक्कड बक्कड तांबा जरा लाठीचा. हे जा हा ना आंबा घे चल. बॉम्बे निघलो होतो आम्ही आता घरी जायला. आम्हाला भूक लागली होती बरीच, तर मागवलं होतं पापड, याला काय बोलते आलू मटर, नाही या काय खिचडी भात, पुलाव. पुलाव तर मला बिलकुल नाही पटला, आणि याला जाम पटला आहे. गाडी केली पार्क आणि आम्हाला एक डॅमचं चांगलं लोकेशन भेटलं आहे. आणि हा बघा लोकेशन, व्ह्यू काय एकदम तगडा. इथे काही फोटोशूट चालू आहे यांचं, फोटोशूट चालू आहे. काही बाकी पब्लिक इथे सुद्धा बसलेली. आम्ही गेट पार करून आलो इथून. असं खा व्ह्यू तगडा आहे ना. बस ना ओंकार, बळा नाही वाटत तू बस. जगात का भेटू नाही.